येवला तालुक्यात विविध ठिकाणी रोड रॉबरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, शेती पंप चोरी, बकऱ्या चोरी यासह इतर चोरीच्या घटनांबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती। त्या अनुषंगाने येवला तालुका पोलीस पथकाने तपासाची सूत्र फिरवत घरफोडी करणारे तसेच शेती पंप चोरीसह इतर चोरी करणाऱ्या चोरट्याच्या टोळीला येवला तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे। या संदर्भात येवला तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत। येवला तालुका, येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती। या टोळीमध्ये एकंदरीत 6 आरोपी आहेत। ते 6चे 6 आरोपी येवला तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहेत। याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरफोडी, चेन स्नॅचिंग, त्याच्यानंतर अंकई गावाजवळ त्या पुलाखाली झालेली एक रॉबरी, ह्या एक ठळक घटना आहेत। त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील, काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील, वेगवेगळे गुन्हे आहेत। परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिताफीने अटक करून त्यांच्याकडून आता पाहतो 2,80,000चा माल रिकवर केलेला आहे। उर्वरित माल सुद्धा रिकवर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील। या टोळीची मोडस ऑपरेंडी अशी आहे का काही दिवस ऊसतोडीसाठी नगर जिल्ह्यात जाणे, पुणे जिल्ह्यात जाणे असं करून हे जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात। परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होतील। याच्यामध्ये खास करून तालुका पोलीस स्टेशनचे PI, त्यांचे API, PSI आणि जे 8-9 कर्मचारी आहेत अंमलदार, त्यांचा मोठं योगदान राहिलेलं आहे, त्यांचा सिंहाचा वाटा आहे। ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल SP साहेब असतील, मी असेल, SDPO मनमाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळं हे यश आलेलं आहे असे मी मानतो।